हो. आता हम्म, हा मला सांग. रेडिओ ऍक्टिव्हिटी तुला माहिती आहे, बरोबर आहे. हो. त्या रेडिएशननी पण फिल्म डेव्हलप होते, बरोबर आहे ना. हो. एक्सरेज आहेत किंवा MRI आहे. हो. तर तिथे रेज आहेत पण लाईट नाही आहे. अजून सूक्ष्म लेवलला विजिबल गेलं. लाईट नाहीये. हा, अजून सूक्ष्म लेवलला गेलं. आता तुला हा कधी प्रश्न पडलाय का की गायत्रीची उपासना आपण सूर्याची समजतो आणि पंचायतनी आरतीत तर गायत्री म्हणजे बुद्धी प्रकाश करणारी आहे म्हटलेलं आहे. मग त्याचा आणि या बाह्य प्रकाशाचा संबंध काय आहे? बाह्य प्रकाशाने जे दिसतं ते त्या प्रकाशाचा फिजिकल भाग हा वेगळा राहिला. त्याच्यात जी ज्ञानशक्ती आहे त्यांनी दिसत असतं. ती ज्ञानशक्ती ट्रॅव्हल होऊन येते आणि त्यांनी आपल्याला दिसत असतं. आणि आपण ते प्रकाशाने दिसलं असं म्हणतो. महात्मे जे आहेत त्यांना भिंतीच्या पलीकडचंही दिसतं, जगातलं कुठलंही दिसतं, कारण ते त्या ज्ञानशक्ती पर्यंत पोचलेले आहेत. आपल्या त्या ज्ञानशक्तीवरून आवरण असल्यामुळे आपल्याला जितकी आवरणं तितकं सुपरफिशियल गोष्टीचं साह्य घ्यायला लागतं. आपण टेलिपॅथी म्हणतो. टेलिपॅथी जर येत असेल तर तोंडानी शब्द उच्चारायची गरज नाही, पण तरीही कम्युनिकेशन होतं ते परावाणीत होतं. म्हणजे वाणी म्हणजे नुसती ही बाह्य व्हायब्रेट होते तेवढीच फक्त वाणी नाही. तर हे जर लक्षात आलं तर हेही लक्षात येईल की बाह्य कोणत्याही ऍक्शनची आकाशाला गरज नाही. त्यामुळे त्याची जी तन्मात्रा आहे ज्याच्यातनं ते उत्पन्न झालं ते शब्द आहे, हे आकाशच उत्पन्न झालंय त्या ओंकारातनं. सगळी महाभूत झाले त्या ओंकारातनं. तर ती भूत हल्ल्याशिवाय ओंकार ऐकू नाही येणार हे म्हणणं म्हणजे माझं इंद्रिय माझं मन कंट्रोल करतं हे आपण म्हणतो त्याप्रमाणेच आहे. हे मायेत असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या कल्पना होतात. आणि आता मेटाफिजिक्समध्ये सायंटिस्ट याच्या पलीकडे, मेटाफिजिक्स काय नॉर्मल फिजिक्समध्ये पण अ, हे कॉस्मिक साऊंड वगैरे ह्याला मान्यता दिली गेलेली आहे. तर लक्षात पण आलं जो कॉस्मिक साऊंड जो आहे काय. त्याचा त्या कॉस्मिक साऊंड जो आहे हा, त्याचा काही सोर्स आहे का? तो काय म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा? त्याचा सोर्स म्हणजे मूळ त्याचा प्रकृती, उगम तोच तो ओंकार आहे. म्हणजे तो तत्वज्ञ अनाहत आहे. हा, म्हणजे तो तोच अनाहत आहे. अनाहत आहे. तोच अनाहत आहे. आणि जो जसा आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी, त्यामुळे आपलं प्रत्येकाचं शरीर हे ते ब्रह्मांडाचेच रेप्लिका आहे. तर त्यामुळे आपल्या आतही जसं तुमची अध्यात्मात प्रगती होत जाईल, कुंडलिनी अनाहत चक्रापर्यंत गेल्यानंतर तो नाद ऐकू येतो, स्पष्ट ऐकू येतो. आता लोक म्हणजे लोक म्हणतात नाही, त्या ग्रंथात दिलेलं आहे की तो कधी मेघनादासारखा, कधी बासरीसारखा किंवा असा जो ऐकू येतो म्हटलंय. तर ते आपल्याकरता सांगितलंय. खरं असं आहे की बासरी किंवा ह्याचा नाद हा त्या नादासारखा आहे. म्हणजे देव आपल्यासारखं रूप घेऊन येतो, मनुष्य अवतार धारण करून, तो म्हणणं कसं आहे तसंच आहे. देव आपल्यासारखा अवतार नाही. मनुष्याला आप- आपल्याला जाणून घेण्याची शक्ती असलेली योनी मनुष्य योनी आहे, म्हणून थोडंसं आपल्यासारखं रूप मनुष्याला दिलंय. देव मनुष्य रूप घेऊन येत नाही, देव त्याच्याच रूपाने येतोय. अर्थात वेगवेगळी त्याच्यात तो फरक करत असतो. पण हे सांगायचं कारण काय की अं, समजा बुटका माणूस आहे आणि त्याला लाईट लावायचा आहे.
तर त्याला नुसतं बटन, इलेक्ट्रिसिटी आहे, बटन आहे आणि ट्यूबलाईट आहे यांनी भागतं का? त्याला काठीची आवश्यकता असते. बरोबर आहे. होय. तसं जेवढं आपण कमी आहोत तेवढं एक्सटर्नल मीन्सची आवश्यकता जास्त येते. त्याच्याकरता या इंद्रियांची गरज पडते. ज्याची ती अ, गरज संपली. तिसरा डोळा म्हणजे काय? तिसरा डोळा म्हणजे फक्त डोळा नाही. बऱ्याच वेळानं व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण म्हणतो ते व्हिज्युअलायझेशन फक्त म्हणजे ते दृश्य इमॅजिन करणं नाही. त्याच्यात साऊंड काय आहेत, त्याच्यात स्मेल काय आहेत, तिथे टेस्ट काय संबंधी आहे का, हे सगळं त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये येतं. तसं तिसरा डोळा म्हणजे तो ज्ञानाचा आहे. म्हणजे अजून एक हे कर, एखाद्याच्या डोळ्याला नंबर आहे तर तो म्हणेल अरे चष्मा घातल्याशिवाय दिसत नाही. तसंच व्हायब्रेशन झाल्याशिवाय साऊंड ऐकू येत नाही, स्टेटमेंट तसंच आहे. ज्याच्या डोळ्याचा नंबर गेलेला आहे किंवा आलेलाच नाही त्याला चष्म्याशिवाय दिसू शकतं. ठीक आहे, आत्ता तरी आपण कलियुगाच्या सुरुवातीला आहे. अजून काही वर्षांनी लोक म्हणतील ऐकायचं असेल तर ते हिअरिंग इन्स्ट्रुमेंट लावल्याशिवाय तुम्हाला ऐकूच येणार नाही. डोक्यावर केस पाहिजे असेल तर टोपच लावायला लागतील, कारण आतून उगवणारे केस माहितीच नाही. ही कंडिशन पुढे येणार आहे हळूहळू, आत्ता पण आपण पाहतोय. तर तसं त्यामुळे भौतिकता आपली इतकी वाढली की ज्या गोष्टी सत्ययुगात सहज होत्या, सत्ययुगात कम्युनिकेशन मनानी मनाशी कम्युनिकेशन आहे. मग नंतर हे तोंडानी बोलायची वेळ आली. ब्रह्मदेव निर्माण झाले तेव्हा त्यांना आतल्या आत तप ऐकू आलं. ईश्वराने सांगितलं म्हणजे प्रगट झाले, अरे बाबा तू तप कर सांगितलं नाही. आतून अंतःप्रेरणा जी आहे ते कम्युनिकेशन तसंच आहे. तसंच साधकांचंही होतं की तुम्ही जसे साधन मार्गात पुढे जाता तेव्हा काही गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला अधिक त्यातलं वाचण्याची गरज पडत नाही. प्रेरणा म्हणजे आपण बुधवारी आपलं शनिवारी तोच विषय आलेला की सद्गुरू आतून मार्गदर्शन सुरू करायला सुरुवात करतात. म्हणजे काय ते अंतःकरणातला ची जी शक्ती आहे ती प्रकट होते तेव्हा त्याला बाह्य साधनांची गरज नाही. एखादा माणूस कुबडीनी चालतोय म्हणजे कुबडीशिवाय चालताच येत नाही असं नाही. त्याची ती शक्ती नाही म्हणून त्याला कुबडी घ्यायला लागते. तसं हे जे इंद्रिय आहेत आणि इंद्रियाची जी माध्यम आहेत, व्हायब्रेशन झालं किंवा फिजिकल लाईट पडला तरच वस्तू दिसणार, व्हायब्रेशन झालं तर ऐकू येणार. हे जे कंडिशनिंग झालंय ते आपण बंधात सापडल्यामुळे कंडिशनिंग झालंय. जे या कंडिशनिंग मधनं बाहेर गेलेले आहेत त्यांना, म्हणून सिद्धीमध्ये आहेत ना, त्या वेगवेगळ्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. तर दूरश्रवण आहे, दूरदर्शन आहे. हे सगळं काय आहे? हे सगळं म्हणजे आपली जी जीवात्मा जड लेवल जी झालेली आहे त्यातनं वर जायला लागल्यावर बाह्य इंद्रियांची गरजच नाहीये ते गोष्टी समजून घ्यायला. ते दिसतंय जगात. कुठलं पाहायचंय म्हटल्यावर जगात काय, जगाच्या बाहेरही तिथल्या तिथे ते दिसतंय. मग डोळे असले काय नसले काय. आपण गुलाबराव महाराजांचं उदाहरण कधी पाहिलं? आत्ता अलीकडेच पाहिलं ना. ज्ञानेश्वर माऊलींचा जो फोटो काढला गेला पहिल्यांदा आणि त्याच्यावरूनच बाकी सगळेजण जे इमॅजिन करतात ज्ञानेश्वर महाराजांना, तो गुलाबराव महाराजांनी काढलेला फोटो म्हणजे काढून घेतलेला फोटो आहे. आणि तो त्यांनीच तो म्हणजे चित्रकार पण निवडला. चित्रकारांनी चित्र काढल्यावर ते नुसतं त्याच्यावर हात ठेवायचे आणि मग सुधारणा सुचवायचे. असा करत तो चित्र काढलेला आहे. आता हे बाल अंध आहेत. बरं, बाल अंध आहेत आणि त्यांचा जन्म कधी आणि ज्ञानेश्वर कधी झाले? म्हणजे ते नुसतं हवे तिथलं पाहू शकत नाहीत, तर हवे त्या काळातलंही पाहू शकतात. मग ही जी दृष्टी आहे जिला हवे त्या काळातलं पाहता येतं, तिच्यासाठी हे डोळे असले काय किंवा नसले काय. गीतेत विश्वरूपाचं दर्शन झाल्यावर जे अर्जुन घाबरतो, कारण त्याची ती योग्यता नसते खरं विश्वरूप पाहायची.
म्हणून सुरुवातीला नाही का भगवान म्हणतात हे माझं रूप पहा, आणि मग अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहिल्यावर ते म्हणतात मी तुला दिव्यम ददातु दृष्टीम म्हणून म्हणतात. दिव्य दृष्टी त्याला देतात. तर ती दिव्य दृष्टी म्हणजे काय आहे? तर जर आपण 38-39 श्लोक आहे त्याच्यात. वायुर्यमोग्निर वरुणश्च शशांका प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. तो जो श्लोक आहे त्याच्या पुढे काय, नम पुरस्ता ददपृष्ठतस्ते नमस्ते सर्वत एव सर्व. म्हणजे नम पुरस्तात, समोर असलेल्या तुलाही नमस्कार, मागे असलेल्या सगळीकडे असलेल्या तुला नमस्कार. म्हणजेच काय, म्हणजे तो ईश्वर सगळीकडे आहे ते विश्वरूप हे झालं, पण त्याच वेळी अर्जुनाला सगळीकडे ते दिसते. म्हणजे त्याला 360 डिग्री नाही, सगळ्या डायरेक्शन मध्ये स्फेरिकल दृष्टी आहे. तेव्हा त्याला मागे पण दिसतोय ईश्वर, पुढे पण दिसतोय ईश्वर. तर दिव्य दृष्टी अशी आहे की ते इथूनच दिसतोय असं नाही, सगळीकडूनच दिसते. रामकृष्णांच्या चरित्रातही एक प्रसंग आहे की त्यांना एक गाय दिसत असते. रामकृष्णांच्या ह्याच्यात नाही, योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये तो प्रसंग आला असावा, की ती गाय दिसते आणि अशी भिंत आहे. तर ते पलीकडनं ती गाय जाताना दिसते आणि ती भिंतीच्या आड गेली तरी त्यांना दिसत जाते पुढे. आता जी दृष्टी भिंतीनी जिला अडसर येतो त्या दृष्टीला दिसायला प्रकाशाची आवश्यकता आहे. पण ज्या दृष्टीला भिंतीचाही अडसर नाही त्याला प्रकाश असला काय नसला काय काही फरक पडत नाही. तसं ते दिव्य श्रवण म्हणजे ऍक्च्युअल जे श्रवण जे आहे ते त्याची जर हे उत्पन्न झाली पेक्षा त्याचं आवरण घेतलं, ते सगळ्यांचीच ती शक्ती आहे, कारण सर्व आपण आत्मस्वरूप परब्रह्म स्वरूप आहोत. पण ते झालं तर त्या श्रवणाला कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही. आपल्याला हे माहित आहे की वाणी चार आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. तर परावाणीनी जे सांगितलं जातं तेही ऐकलंच जातं ना, तेही श्रवणच आहे ना, म्हणजे तोही शब्दच आहे. मग आपण नुसतं मध्यमाला पण उच्चार नाहीये, मग तिथे पण मध्यमा वाणीत पण उच्चार नाही. आपण नुसतं पुटपुटून जप करतात तो मध्यमा झाला, मनातल्या मनात जप झालं तो पश्यंती. तो पण आपण आपल्या आवाजात ऐकतो की नाही ऐकत मनात. म्हणून मग दिगंबरा एकदा कोणाच्या आवाजात ऐकू येते? हो. हा, काय व्हायब्रेट झालं तेव्हा? हो. काही व्हायब्रेट हम्म. लागत नाही व्हायला, कारण ते ज्ञान आहे. शब्द हा ज्ञान स्वरूप आहे, तो कोणताही फिजिकल पदार्थ नाहीये जो त्या लेवलचा आहे. तो मग त्याचीच रूपांतर होऊन सगळं ते भाषा झाली, बाहेरून बोलायचा शब्द झाला. म्हणून भाषेच्या नियमाला व्याकरण का म्हणतात? कारण मूळ ओंकाराचं व्याकृत स्वरूप म्हणजे बाकीचे अक्षर, वाक्य, आणि मग त्याचे नियम म्हणून व्याकरण. व्याकृत स्वरूपाचे नियम म्हणजे मूळ जो शब्द ब्रह्म आहे ते व्याकृत कसं झालं त्याचे नियम सांगणार, म्हणून ते व्याकरण आहे. व्याकरण इज नॉट इक्वल टू ग्रामर. व्याकरण हे त्या रूपांतर कसं झालं याचं शास्त्र आहे. तर त्यामुळे कोणत्याही ज्ञानाला बाह्य सृष्टीतल्या कशाचीही वास्तविक अपेक्षा नाहीये. आणि त्या दृष्टीने जे जो तो ध्वनी आहे त्यालाच तो अनाहत म्हणतात. आणि हा अनुभवाचा विषय. जेव्हा तो अनाहत नाद ऍक्च्युअल ऐकू येतं ना, तेव्हा ते लक्षात येतं की तिकडे कोणतंही व्हायब्रेशन जाणवत नाही. बाकी आपण मोठे आवाज किंवा हे म्हणतो तेव्हा आपले आपण स्वतः उच्चार करतो तेव्हा आपण छातीवर हात ठेवून बोलत असलो तर आपल्याला तिथे व्हायब्रेशन जाणवतात. अनाहत नाद ऐकू असताना छातीवर हात ठेवून पाहिलं तर काही व्हायब्रेशन्स वगैरे काही जाणवत नाहीत त्याची. तर असं येते. अजून काही डाऊट आहे? खूप चांगले प्रश्न आहेत कुणाल, कारण हे प्रश्न
पडण्या इतकाही विचार झालेला नसतो. त्यामुळे ह्याची म्हणजे खरं जी माहिती आहे ते पुढे येऊ शकत नाही. ते तू विचारतोस त्याच्यामुळे ते सांगितलं जातंय थोडस. आपल्याला कधी कधी सडनली एक कानात असा एक बारीक आवाज येतो. हा. म्हणजे आता काहीतरी असं चालू आहे मोठं आणि मोठ्या आवाजात काहीतरी चालू आहे आणि एकदम शांत झाल्यावरती एक बारीक असा टिंग करून आवाज येतो बघा कानात. हा. त्याचं काय म्हणजे आहे ते त्याचं? तसं आता कानावर हात ठेवलं तरी आवाज ऐकू येतो बघ. हा. म्हणजे तो कुठेतरी एक साऊंड चालू आहेच ना. हो. हा. म्हणजे तो कायम चालू असलेल्या साऊंडला पण आपण सायलेन्स समजतोय. कारण खरा जो सायलेन्स आहे तो समाधीत आहे. त्या शब्दाच्याही पलीकडे आहे, तो समाधीतच फक्त आहे. त्यामुळे खरी शांतीच आपल्याला माहिती नाही तर खरा साऊंड कुठून कळणार. पण हे पण फिजिकल आवाज आहेत, हे काही अनाहत नाद नाहीये. तो अनाहत नाद कोणत्याही कारणाशिवाय तू शांत खोलीत जरी बसला असलास तरी तो आतून ऐकू येतो आणि तो आतून ऐकू येतो. मुख्य म्हणजे तो कानात ऐकू आला वगैरे नाही. आता आतून म्हणजे कसा आतून, जसा आनंद आतून येतो तसा आतून, म्हणजे ते एक्सप्लेन नाही करता येणार की आतून म्हणजे कसा आतून येतो. पण तो येतो तेव्हा कळतो की हा अनाहत नाद. जोपर्यंत शंका वाटते ना की हा नाद अनाहत का नाही, तोपर्यंत तो अनाहत नाही म्हणून समजायचा. आणि दुसरं म्हणजे तो शोधत बसायला पण जायचं नाही. माझा एक रूममेट होता, तर त्याला महाराजांची म्हणजे दीक्षा व्हायच्या आधी त्याचा पूर्वीचा काहीतरी आधीच्या जन्मीचं असेल, ध्यानात बसल्यावर त्याला अनाहत नाद ऐकू यायचा. तर तो पहिल्यांदा महाराजांच्या दर्शनाला बरोबर आलेला तेव्हा त्यांनी महाराजांना सांगितलं की मला म्हणजे दीक्षेचे हे आणि मला असा अनाहत नाद आहे. महाराजांनी कम्प्लीट दुर्लक्ष केलं. या अनुभवांकडे महाराज कधीही त्यांनी एनकरेज केलेलं नाही. कारण तो अनाहत नाद येतोय हा जर अहंकार आला की अडकला, तो जीव तिकडेच अडकला, मग तिथून पुढे नाही जात आहेत. तर त्यामुळे ह्या क्युरिओसिटी म्हणून शोधायच्या गोष्टी नाहीयेत. तू किंवा साधना करून आता मी अनाहत नाद कधी ऐकतोय, आता माझा अ, अनाहत चक्राचा भेद कधी होतोय, हेही उपयोगाचं नाहीये. महाराज सांगतात तसं करत राहायचं आपण. आपण इथून जालन्याला जाताना मधले माइलस्टोन बघण्याकरता जात नाही ना. ते फक्त माइलस्टोन आहे, त्याने आपल्याला कळतं की आपण योग्य मार्गावर आहे, तसं त्याच्याकडे दृष्टी ठेवायची. म्हणजे हे का म्हणतो की बऱ्याच वेळा आपली क्युरिओसिटी ही जरी आध्यात्मिक काही गोष्टींबद्दल असली तरी ती क्युरिओसिटी सॅटिस्फाय करत बसण्यात मूळ अध्यात्म मार्गावर पुढे जाणं राहून जातं. जसं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की माया काय आहे, ठराविक ह्याच्यानंतर ते अनिर्वचनीय म्हणून सोडूनच द्यावं लागतं. कारण मायेचा अभ्यास करून माया समजून घेऊन काय करणार आहे, जी नाहीच आहे. तो भास आहे, तो भास अजून कसा आहे, कसा सुरू झाला, कसा नाहीच आहे, त्यालाच भास म्हणतात. तर त्याच्यात वेळ घालवून काय उपयोग आहे. तसं हे अनुभव किंवा हे फक्त एक निदर्शनं आहेत की त्या ती स्टेज आपण क्रॉस केलेली आहे. आणि कधी कधी काय होतं की असं नसतं की कुंडलिनी मुलाधारापासून इतकी आली, कधी कधी त्याचे स्पाइक्स होत असतात. तर कधीतरी तो वरच्या स्पाइकनी वरचा कोणता तरी अनुभव आला आणि असं दोन तीनदा झालं, आणि जर आपल्याला असं आपण मानून बसलो की आपली तेवढी प्रगती झाली, तर ते मोठं नुकसान आहे. मग जिथे आहोत त्याच्याही पेक्षा खाली जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे अनुभव आलेच तर फक्त ते महाराजांची कृपा म्हणून त्यात जर आलाच असा आवाज किंवा हे, तर तिथेच लक्ष लावून ध्यान करायचं. बाकी काय नाही. जर शक्तिपात दीक्षा असेल तर नुसतं लक्ष लावायचं. जर मंत्र असेल तर त्या त्या आवाजात ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे असं समजून नाम आपलं चालू ठेवायचं. असं आहे, पण मागे लागायचं नाही. हे
जेवढं आपण अनुभवाच्या मागे लागू ना, कधी कधी असं पण होतं की आपली सगळी जी उपासना आहे ती त्या अनुभवाच्या इच्छेने तसा अनुभव येण्यासाठी खर्च होते. आणि म्हणजे जर अनाहत चक्रापर्यंत पोचलेलं पण नाहीये, पण उपासनाच अशा याने झाले की नाही नाही मला आता अनाहत नाद ऐकू आला पाहिजे, ऐकू आला पाहिजे. तर त्या उपासनेचं फळ म्हणून तो अनाहत नाद ऐकू येईल, पण त्याचा अर्थ तुम्ही अनाहत चक्रापर्यंत पोचला असा नाही होणार. उलट जिथे तुम्ही आहात तिथली ती तेवढी उपासना तुम्ही घालवून तेवढं मायनसमध्ये तुम्ही जातात. तर त्यामुळे अनुभवाकरता काही करायचं नाही, पण हे माहिती असणं आवश्यक आहे, एवढंच. अजून काही शंका पुन्हा? किंवा नाही नाही. आत्तापर्यंत झालेल्या विषयाच्या किंवा या सृष्टी उत्पत्ती किंवा या इथपर्यंत जे तयार झालं त्याच्याबद्दल दुसरीकडे कुठे वाचलं किंवा काही कन्फ्युजन असेल तर? कारण हा विषय परत परत होत नाही आणि आपल्याला दत्त महात्म्य घ्यायला भावार्थ रामायण संपल्यानंतर आपल्याला दत्त महात्म्य घ्यायचं आहे. तर त्यामुळे 2-3-2 वर्ष तरी लागतील असं वाटतंय त्याला. आणि उद्याचा काय भरोसा नाही, त्यामुळे चालेल. मग काही शंका नसेल किंवा हे नसेल तर आजच्या करता थांबूया आपण. हो चालेल. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. तुमच्यामुळे सगळं चिंतन होते, तुमच्या अंतर्यामी महाराजांच्या मलाही नमस्कार. प्रेरणेनेच होते. जी सगळी सेवा होते, आज सकाळीच मी तो विचार करत होतो की म्हटलं तुमचं काय झालंय, रोज जे 10 वाजता वाचतो ना ते आज होणार नाहीये. तर त्यामुळे मला तेच वाटत होतं की आपोआप ही सेवा दिली, त्यामुळे ही सगळी तुम्हा सगळ्या साधकांची सेवा आहे ती गुड मानवतात. गुरुदेव दत्त. गुरुदेव गुरुदेव दत्त. बरोबर.